पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत स्वप्नील कुसाळेनं रचला इतिहास। खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक। स्वप्नील कुसाळेला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या आईला अश्रू अनावर। कोल्हापूरमधल्या घरी स्वप्नीलला टीव्हीवरती पाहताना त्याची आई भावूक। स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळताच त्याच्या कुटुंबियांचा जल्लोष। स्वप्नीलचे आई, वडील आणि भावासह आजीचंही कोल्हापूरमधल्या घरी विजयी सेलिब्रेशन। ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेला रेल्वेमध्ये अधिकारी म्हणून पदोन्नती। रेल्वे मंत्री स्वप्नीलसाठी रोख बक्षीसही जाहीर करणार यादव यांची माहिती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून ऑलिम्पिक विजेत्या स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन। महाराष्ट्र सरकार स्वप्नीलला सहकार्य करेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वप्नील कुसाळेचं अभिनंदन। स्वप्नील कुसाळेनं देशाचा मान वाढवला, मुख्यमंत्री त्यांच्या सन्मानासाठी योग्य ती मदतीची घोषणा करतील, फडणवीसांचं वक्तव्य। स्वप्नील कुसाळेचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडूनही अभिनंदन। मोदींनी एक्सवरती पोस्ट करत स्वप्नीलचं केलं अभिनंदन। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाला 6-1 असा निकाल। मात्र वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी अट। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुषमा अंधारे यांच्याकडून स्वागत। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्यास मान्यता देणारा कोर्टाचा निर्णय हा स्वागतार्ह। अंधारे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। ठाणे मुलुंड शहराच्या वेशीवरती वाढदिवसाच्या निमित्तानं कार्यकर्त्यांनी लावले भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर। स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरती हल्ला। संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर आव्हाडांच्या गाडीवरती हल्ला। समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे येताना मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवरती आदळल्या। सुदैवानं कुणालाही दुखापत नाही। अकोल्याच्या निंबी मालोकार गावामध्ये अमित ठाकरे यांनी घेतली मृत मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट। 30 जुलैला मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराने झाला होता मृत्यू। अकोल्यामध्ये गाडीवरती हल्ल्याच्या विरोधात अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन मागे। हल्ल्यातील मुख्य सूत्रधार कर्णबाळा दुनबळे याला अटक करण्याचं पोलिसांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सिल्लोडचा दौरा रद्द करण्यासाठी पठाण परिवाराचं निवेदन। वडिलोपार्जित जमिनीवरती अब्दुल सत्तार यांनी ताबा मिळवल्याचा पठाण कुटुंबियांचा आरोप। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडून महिला वोट बँकेवरती विशेष लक्ष। लाडकी बहीण योजना प्रचार प्रसारासाठी उद्यापासून जिल्हा आणि तालुका पातळीवरती मेळावे। विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन ताई माई अक्का। शिवसेना शिंदे गटाच्या मिशनवरती टीका करताना राऊतांची जीभ घसरली। संजय राऊत यांचं डोकं खराब झालंय, त्यांच्यावरती ठाण्यामध्ये उपचार करायला हवेत। मंत्री गुलाबराव पाटील यांची संजय राऊत यांच्यावरती टीका। वाढदिवसाच्या निमित्तानं जरांगेंकडून देहदानाचा संकल्प। मृत्यूनंतर केवळ तळपाय आणि हात सोडून सर्व अवयव दान करण्याचा जरांगेंचा संकल्प। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।